श्री स्वामी समर्थ. मीन राशी 1 ते 31 मे मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. सध्या तुम्हाला असं वाटतंय का की आयुष्यात काहीतरी बदल होणार आहे? कधी अचानक खूप पॉझिटिव्ह वाटतंय तर कधी विनाकारण टेन्शन येतंय का? कामात लक्ष लागत नाहीये का की उलट खूप मेहनत करूनही अपेक्षित परिणाम दिसत नाहीत? तुमच्या नात्यांमध्ये काही अंतर जाणवतंय का? जवळचे लोक असूनही कधीकधी कोणी मला समजत नाही असं वाटतंय का? मनात खूप गोष्टी आहेत पण व्यक्त करता येत नाहीयेत का? पैशांच्या बाबतीत थोडी असुरक्षितता वाटतेय का? खर्च वाढलेत आणि उत्पन्न तितकं नाही असं वाटतंय का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मीन राशीचे मासिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मे महिना तुमच्यासाठी भावनांचा, बदलांचा आणि नव्या संधींचा संगम घेऊन येतोय. कधी मन खूप आनंदी असेल तर कधी थोडंसं गोंधळलेलंही वाटेल. पण काळजी करू नका, हा महिना तुम्हाला स्वतःला अधिक चांगलं समजून घेण्याची आणि आयुष्यात पुढे जाण्याची दिशा देणारा आहे. मे महिना सुरू होताच तुमच्या मनात अनेक विचारांची गर्दी होऊ शकते. काय चाललंय आयुष्यात? मी योग्य दिशेने चाललोय का? काहीतरी बदल होणार आहे का? असे प्रश्न सतत मनात फिरताना जाणवतील. कधी मन खूप उत्साही वाटेल तर कधी अगदी शांत बसून राहावंसं वाटेल. या सगळ्या भावना नैसर्गिक आहेत, कारण हा महिना तुमच्यासाठी अंतर्मुख होण्याचा आणि स्वतःला नव्याने ओळखण्याचा आहे. महिन्याच्या सुरुवातीला थोडा गोंधळ आणि अनिश्चितता जाणवेल. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार नाहीत, त्यामुळे थोडं निराश वाटू शकतं. पण जसजसा काळ पुढे जाईल तसतसं तुम्हाला परिस्थिती समजायला लागेल. तुम्ही घेतलेले छोटे छोटे निर्णय पुढे मोठा फरक घडवून आणतील. या महिन्यात तुमच्या भावनांचा प्रभाव जास्त राहील. कधी तुम्ही खूप संवेदनशील व्हाल तर कधी स्वतःलाच प्रश्न विचाराल, मी काय हवंय आणि मी कुठे चाललोय? या गोष्टींचं उत्तर शोधण्याची वेळ येईल. त्यामुळे थोडा एकांत, थोडं शांत वातावरण आणि स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. कामाच्या बाबतीत सुरुवातीला थोडा ताण जाणवेल, पण तुम्ही हार मानणाऱ्यांपैकी नाही. हळूहळू तुमचं लक्ष केंद्रित होईल आणि तुम्ही पुन्हा ट्रॅकवर याल. नवीन संधी तुमच्यासमोर येतील, पण त्या ओळखण्यासाठी तुम्हाला जागरूक राहावं लागेल. नातेसंबंधांच्या बाबतीत हा महिना तुम्हाला खूप काही शिकवणार आहे. काही नात्यांची खरी ओळख होईल तर काही नात्यांमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळेल. कोण आपलं आहे आणि कोण नाही हे स्पष्टपणे जाणवेल. आरोग्याच्या दृष्टीनेही हा महिना सांगतो, स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक शांतता राखणं खूप महत्त्वाचं आहे. थोडं ध्यान, थोडा आराम आणि सकारात्मक विचार तुमचं आयुष्य हलकं करतील. करिअर आणि व्यवसाय. मे महिन्याच्या सुरुवातीला कामात थोडा गोंधळ जाणवेल. काय करावं आणि काय नाही हे ठरवताना थोडी कन्फ्युजन होऊ शकते. कामाचा ताण वाढलेला असेल आणि वेळ कमी पडतोय असं वाटेल. पण जसजसा महिना पुढे जाईल तसतसं चित्र बदलायला लागेल. तुमची मेहनत हळूहळू दिसू लागेल. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. काही नवीन संधी तुमच्या दारात येतील. कदाचित नवीन प्रोजेक्ट, प्रमोशन किंवा जॉब बदलाची संधी. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक मिळतील, पण त्यांच्याशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा. घाई करू नका. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. यश नक्की तुमचं आहे. आर्थिक स्थिती. या महिन्यात पैशांच्या बाबतीत थोडं अपडाऊन राहील. सुरुवातीला खर्च जास्त जाणवेल. घरगुती किंवा वैद्यकीय खर्च वाढू शकतो. तुम्हाला काहीतरी नवीन खरेदी करायची इच्छा होईल, पण ती थोडी थांबवणं चांगलं ठरेल. महिन्याच्या मध्यात आर्थिक स्थिती थोडी सुधारेल. थांबलेले पैसे मिळू शकतात. शेवटच्या आठवड्यात मात्र पुन्हा खर्च वाढण्याची शक्यता आहे. जितकं आहे त्यात समाधान आणि सेव्हिंग या दोन गोष्टी लक्षात ठेवा. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा महिना भावनिक असेल. कधी खूप जवळीक वाटेल तर कधी थोडं अंतर. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांसाठी छोट्या छोट्या गोष्टीवरून गैरसमज होऊ शकतात, पण संवाद ठेवलात तर सगळं ठीक होईल. सिंगल असणाऱ्यांसाठी एखादी खास व्यक्ती आयुष्यात येण्याची शक्यता आहे. सुरुवात मैत्रीने होईल आणि हळूहळू काहीतरी खास वाटू लागेल. विवाहितांसाठी जोडीदारासोबत वेळ घालवणं खूप गरजेचं आहे. एकत्र बसून गप्पा मारणं, फिरायला जाणं नातं मजबूत करेल. प्रेमात संयम आणि समजूतदारपणा ठेवा. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरात या महिन्यात थोडे चढ-उतार दिसतील. कधी वातावरण खूप आनंदी असेल तर कधी थोडं तणावाचं. आईवडिलांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. त्यांच्यासोबत वेळ घालवा. भावंडांसोबत काही मतभेद होऊ शकतात, पण ते लवकरच मिटतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. एखादा छोटा ट्रिप किंवा गेट टुगेदर होऊ शकतो. घरात शांतता ठेवण्यासाठी तुम्हीच पुढाकार घ्या. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा महिना थोडा काळजी घेण्याचा आहे. मानसिक तणाव जास्त जाणवू शकतो. झोप पूर्ण होणार नाही, थकवा जाणवेल. डोकेदुखी, पचनाच्या समस्या होऊ शकतात. योगा, ध्यान आणि प्राणायाम खूप उपयोगी पडतील. जंक फूड टाळा आणि पाण्याचं प्रमाण वाढवा.
दररोज थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा. आध्यात्मिक मार्गदर्शन. हा महिना तुम्हाला आतून मजबूत बनवेल. काही वेळा तुम्हाला एकटं वाटेल, पण तेच तुम्हाला स्वतःला समजून घेण्याची संधी देईल. देवावर विश्वास ठेवा. प्रार्थना आणि जप यामुळे मन शांत राहील. श्री स्वामी समर्थ नामस्मरण तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल. दररोज 5 ते 10 मिनिटं ध्यान करा. मे महिना तुमच्यासाठी बदल, शिकवण आणि प्रगती घेऊन येणारा आहे. सुरुवातीला थोडा गोंधळ, मध्यात थोडी स्थिरता आणि शेवटी समाधान, असं या महिन्याचं चित्र आहे. कामात मेहनत करा, पैशात जपून राहा, नात्यांमध्ये प्रेम ठेवा आणि आरोग्याकडे लक्ष द्या. मे महिना तुमच्यासाठी एकदम सरळ सोप्या रेषेत जाणारा नाहीये. कधी वर कधी खाली असा रोलर कोस्टर फील येणार आहे. सुरुवातीला थोडा गोंधळ, मनात प्रश्न, कामात लक्ष लागत नाही अशी परिस्थिती दिसेल. काय करावं आणि कसं करावं असा विचार सतत डोक्यात चालू राहील. पण हेच दिवस तुम्हाला मजबूत बनवणारे ठरणार आहेत. महिन्याच्या मध्यात परिस्थिती हळूहळू स्थिर होईल. कामात गती येईल, तुमच्या प्रयत्नांना थोडंफार फळ दिसायला लागेल. पैशांच्या बाबतीतही थोडा दिलासा मिळेल, जरी खर्च पूर्णपणे कमी होणार नाही. या काळात तुम्ही घेतलेले निर्णय पुढच्या काळासाठी फायदेशीर ठरू शकतात, त्यामुळे घाईघाईत काहीही ठरवू नका. नातेसंबंधांच्या बाबतीत हा महिना तुम्हाला खूप काही शिकवणार आहे. काही वेळा गैरसमज, थोडी नाराजी किंवा अपेक्षाभंग होऊ शकतो, पण जर तुम्ही शांतपणे बोलून घेतलं तर नातं आणखी घट्ट होईल. मी बरोबर यापेक्षा आपण एकत्र हा विचार ठेवलात तर खूप फरक पडेल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. विशेषतः मानसिक ताण, थकवा, झोपेचा अभाव या गोष्टी जाणवू शकतात. पण तुम्ही जर वेळेवर विश्रांती घेतली, स्वतःला थोडा वेळ दिला तर सगळं नियंत्रणात राहील. महिन्याच्या शेवटी तुम्हाला एक वेगळीच शांतता आणि समाधान जाणवेल. हो, काहीतरी शिकलो, काहीतरी मिळवलं अशी भावना मनात येईल. थोडक्यात काय तर हा महिना तुम्हाला सांगतो, घाई नको, राग नको आणि निराशा नको. फक्त संयम ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. शेवटी यश तुमचंच आहे, फक्त थोडा वेळ आणि धीर लागेल. धन्यवाद.